Hello everyone. In today's session, we are going to cover the topic hospital. So here is the picture जे तुमच्या ओळखीचं आहे. ओके, या ठिकाणी तुम्हाला कृष्णा हॉस्पिटलचं पिक्चर दाखवलं जातंय, कारण की तुम्ही आता हॉस्पिटलबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन घेणार आहात, बरोबर. तर याच्या आधी तुम्ही या कॅम्पसमध्ये राहिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला याच्यामधली बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती आहे. फक्त आता ज्या काही गोष्टी टेक्निकल आहेत किंवा थेरॉटिकल दृष्टीने आपल्याला काही पॉईंट्स कव्हर करायचे आहेत ते आपण या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहे. सो व्हॉट आर द लर्निंग आउटकम्स ऑफ दिस टॉपिक? After completion of this session, you will be able to define hospital, describe functions of hospital, and classify hospital. In today's session, we will cover these points. You will be able to define hospital, describe functions of hospital, and classify hospital. So let's see one by one. And here is the reflection spot. Are you really conscious about your health? तुम्ही तुमच्या खरोखर हेल्थ बद्दल खूप कॉन्शियस आहात का? 2 मिनिट या गोष्टीवरती विचार करा आणि तुमचं जे ओपिनियन आहे ते नोट डाऊन करा. सो बेसिकली व्हॉट इज हॉस्पिटल? हॉस्पिटल इट इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन विथ अ स्पेसिफिक एम of restoration and maintenance of a good health, and it provides a special facilities like nursing, dietary, blood banking, patient counseling, skilled personnel, and a team of physicians and surgeons for patients care. Okay, तर हॉस्पिटल हे एक ऑर्गनायझेशन आहे की ज्या ऑर्गनायझेशनमध्ये स्पेशली डिझाईन सायंटिफिक इक्विपमेंटचा यूज केला जातो, काही प्रोसिजर्स इम्प्लिमेंट केल्या जातात आणि कॉम्पिटंट आणि ट्रेंड मेडिकल स्टाफना एज्युकेशन दिलं जातं की जेणेकरून जे काही मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये आलेले प्रॉब्लेम्स आहेत ते इझिली काय करतील, हँडल करतील. आणि ह्या सगळ्याचा बेसिक उद्देश असा आहे की हे सगळे एकत्र येऊन जो काही हेल्थ रिस्टोरेशनचा किंवा हेल्थ रिगेन करण्याचा, हेल्थ मेंटेन करण्याचा पर्पज काय व्हावा, याच्यातून साध्य व्हावा, हे हॉस्पिटलच्या मागचं मेन काय आहे, उद्दिष्ट आहे. सो व्हॉट इज हॉस्पिटल? लेट्स सी द डेफिनेशन. इट इज अ कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन utilizing specialized scientific equipments and functioning through a trained staff educated to the problems of modern medical sciences. All these are coordinated together for the common purpose of restoration and maintenance of a good health. So what are the important basic points in this definition? It is an institution that provides the community health, where diagnosis, therapy, rehabilitation, training and social services are also provided. याच्यामध्ये तुम्ही इम्पॉर्टंट पॉईंट्स हे लक्षात ठेवा की इट इज अ कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन विच युटिलायझेस स्पेशलाइज्ड सायंटिफिक इक्विपमेंट्स अँड फंक्शनिंग थ्रू अ ट्रेन्ड मेडिकल स्टाफ एज्युकेटेड टू द प्रॉब्लेम्स ऑफ मॉडर्न मेडिकल सायन्सेस. ऑल दीज आर coordinated together for the common purpose of restoration and maintenance of good health. Okay, I think तुम्हाला ही डेफिनेशन समजली असेल. नेक्स्ट is what are the different functions of hospital. So these are the basic 5 functions of hospital. The first very important function is patient care. Then the second one is public health. Third one is educational training. Fourth one is counseling and patient advice. And the last one is medical research. Let's see one by one. Patient care. In patient care, it includes the services for diagnosis, prophylaxis and treatment of diseases to the patient. The inpatient services are equally important by providing hospitalization facility. पेशंट केअरमध्ये काय इन्क्लूड होतं, पेशंटची केअर आपण कशी घेतो, त्यांचे जे काही डिसीज असेल त्याचं प्रॉपर डायग्नोसिस केलं, त्यांचा प्रोफायलॅक्सिस, त्याची जर त्या डिसीजची ट्रीटमेंट दिली तर आपण काय घेतली तर पेशंटची केअर घेते. पेशंटला जेवढी चांगली सर्व्हिस द्याल त्या अर्थी त्याला आपण चांगली केअर प्रोव्हाइड केली असा त्याचा अर्थ होतो. अशाच पद्धतीनं इनपेशंट सर्व्हिसेस सुद्धा काय आहेत, खूप इम्पॉर्टंट मानले जातात. जेव्हा पर्सनला काय केलं जातं, हॉस्पिटलाइज केलं जातं, तेव्हा त्याच्या दृष्टीनं इनपेशंट सर्व्हिसेस त्याला जे काय त्या पेशंटला प्रोव्हाइड केले जातात दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. देन द सेकंड वन इज पब्लिक हेल्थ. पब्लिक हेल्थ आपण कशी मेंटेन करू शकतो? पब्लिक हेल्थमध्ये आपण इम्युनायझेशन प्रोग्रॅम्स, ओके, यासारखे काही रिहॅबिलिटेशन प्रोग्रॅम्स, यासारखे प्रोग्रॅम्स आपण अरेंज करू शकतो. ओके, आता इम्युनायझेशन प्रोग्रामबद्दल सांगायचं झालं तर इट हेल्प्स टू प्रिव्हेंट अ डिसीज. इन दॅट अ स्मॉल युनिट इज अन OPD सेक्शन वेअर चिल्ड्रन आर इम्युनाइज्ड बाय गिव्हिंग डिफरंट वॅक्सिन्स लाईक BCG वॅक्सिन, हेपॅटायटिस वॅक्सिन, स्मॉलपॉक्स वॅक्सिन, एक्सेट्रा. So it is one of the kind of service which is provided to the community. Okay, rehabilitation center. This facility also provide
related to the drug addict person, chronic alcoholic person, psychiatric persons. They are here a specific therapy is given to such persons. Supportive measures like yoga can be given, advices on different medicines are given. Okay, so this is the all about the patient public health. Okay, these measures can be taken to maintain public health. Okay, now we can next point is educational training. In educational training, this is for the purpose of all medical staff, interns, nurses. Educational training is given to such healthcare professionals. अशा पद्धतीने एज्युकेशनल ट्रेनिंग जेव्हा आपण हेल्थकेअर प्रोफेशनल्सना देणार आहोत तेव्हा ते काय करणार आहेत, त्यांच्या वर्किंगमध्ये ते इम्प्लिमेंट करणार आहेत. काउन्सिलिंग अँड ॲडवाईस, मेडिसिन्स जेव्हा डिस्पेन्स केले जाते तेव्हा पेशंटला त्या रिलेटेड ॲडवाईस देणं इम्पॉर्टंट आहे. त्या ड्रगचा यूज कसा करायचा, त्याच्याशी रिलेटेड काही ॲडवर्स ड्रग रिॲक्शन्स आहेत का, त्या ड्रगची बेसिकली त्यांचा डोसेज फॉर्म कसा आहे, तो कसा इनटेक केला पाहिजे, त्याच्याबरोबर कोणती ड्रग इंटरॅक्शन होते का, तो कोणत्या फूड बरोबर घेतला पाहिजे, कोणत्या फूड बरोबर नाही घेतला पाहिजे. दिस इज ऑल अबाउट द काउन्सिलिंग ऑफ ड्रग. ओके, सो व्हेनेवर दीज फॅसिलिटीज आर गिवन टू पब्लिक देन it is a good hospital. It is considered as a good hospital. Then the next point is medical research. Medical research hospital, it is the organization where not only given the treatment to the patient but also it is a small R&D department. Okay, where research can be done. हे एक असं स्मॉल युनिट आहे की त्या ठिकाणी रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या सुद्धा काय केल्या जातात, मेथड्स इम्प्लिमेंट केल्या जातात. सो रिसर्च इज द व्हेरी व्हायटल function of the hospital to contribute to the advancement of medical knowledge against diseases or improvement of hospital services in order to render the better patient care. Okay, now next one is the classification of hospital. In classification of hospital, basically on the basis of these 5 points the hospitals are classified. The first point is on the basis of clinical orientation, on the basis of non-clinical orientation, on the basis of size, on the basis of cost and miscellaneous hospitals. Okay, so these 5 basic points are taken into consideration to classify the hospital. Okay, कोणते कोणते पहा परत एकदा, on the basis of clinical orientation, on the basis of non-clinical orientation, on the basis of size, on the basis of cost and miscellaneous hospital. हे आपण वन बाय वन बघणार आहोत की याच्यामध्ये ॲक्च्युली कशा पद्धतीचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. पुन्हा एकदा बघा, क्लिनिकल ओरिएंटेशन, नॉन क्लिनिकल ओरिएंटेशन, साइज, कॉस्ट अँड हॉस्पिटल. सो दीज आर द क्रायटेरियाज बाय विच द हॉस्पिटल्स कुड बी classified. The first one is on the basis of clinical orientation. This is again further classified on different basis. Okay, on the basis, the first type is on the basis of major diseases they seek to cure. म्हणजे कोणता मेजर डिसीज रिलेटेड टू कोणते कोणते हॉस्पिटल्स आहेत. The examples are psychiatric hospitals or mental hospitals, TB hospitals, leprosy hospitals, cancer hospitals. These are the specialized hospitals where specific disease is treated. In TB hospitals, tuberculosis can be treated. Leprosy hospital, it is meant for the treatment of leprosy. In cancer hospitals, hospitals are designed for the treatment of cancer only. So these are the various examples of hospitals which are on the basis of major diseases. Then the next criteria is on the basis of their anatomical physiological specialization. जसं आपण नेहमी बघतो, कान नाक घशाचं हॉस्पिटल आहे, बोन्सचं हॉस्पिटल आहे, आय स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे, किडनीचं हॉस्पिटल आहे. these are the examples. Okay, ear, nose, throat hospital, orthopedic hospitals, eye hospital, kidney hospital. जेव्हा अनाटॉमिकल फिजिओलॉजिकल वर्किंगमध्ये जेव्हा काही डेव्हिएशन येतं त्यावेळेस ह्या हॉस्पिटल्सना काय केलं जातं, प्रेफर केलं जातं. सो दीज आर टोटली डिपेंडंट अपॉन द अनाटॉमिकल फिजिओलॉजिकल बिहेवियर. ओके, then the next one is on the basis of client group. Client group means what? Who receives your treatment? कोण तुमची ट्रीटमेंट घेत आहे त्या बेसिसवरती क्लासिफिकेशन केलेलं आहे. इन याच्यामध्ये एक्झाम्पल बघा, पेडियाट्रिक हॉस्पिटल्स, गायनाकोलॉजिकल हॉस्पिटल्स, मॅटर्निटी हॉस्पिटल्स. पेडियाट्रिक हॉस्पिटल्स इट इज मीन फॉर चिल्ड्रन ट्रीटमेंट. गायनाकोलॉजिकल हॉस्पिटल इट इज मीन फॉर ट्रीटमेंट ऑफ वुमन. मॅटर्निटी हॉस्पिटल इट इज फॉर द मदर्स. ओके, सो हियर client group is specific.
क्लायंट ग्रुप या ठिकाणी स्पेसिफिक आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला काय द्यायचे ट्रीटमेंट त्यांना द्यायचे. देन द नेक्स्ट वन इज ऑन द बेसिस ऑफ सिस्टम ऑफ मेडिसिन अडॉप्टेड फॉर द ट्रीटमेंट. System of medicine already we have seen in pharmacognosy. Okay, Ayurvedic system of medicine, allopathic system of medicine, homeopathic, Unani, Siddha system of medicine, naturopathy, yoga. Okay, ह्या काय आहेत डिफरंट सिस्टम्स ऑफ मेडिसिन्स आहेत. तर अकॉर्डिंग टू दॅट काही तुम्हाला ॲलोपॅथिक हॉस्पिटल्स पाहायला भेटतील, आयुर्वेदिक हॉस्पिटल्स आर देअर, होमिओपॅथिक हॉस्पिटल्स आर देअर, युनानी, नेचर प्युअर सेंटर्स, फिजिओथेरपी सेंटर्स. These are the different hospitals which are dependent upon the system of medicine. You can look in these pictures, allopathic hospitals, ayurvedic hospitals. Next one is on the basis of non-clinical orientation. On the basis of non-clinical orientation, these types of hospitals are under the control of various bodies. Cost, bed size. Okay. In that, the first one is on the basis of ownership. So in ownership, it may be controlled by government or central government. In that, various military hospitals are there, railway hospitals are there. Okay. All India Institute of Medical Sciences, New Delhi. Examples are like that. Other private hospitals are also there, or nursing homes are there. Okay. The first, let's see the first one, that is on the basis of ownership. On the basis of public ownership, the first one is central government hospital, second one state government hospital, third one local self-government hospital. Central government hospitals मध्ये येतात railway hospitals, military hospitals, defense hospitals, all India Institute of Medical Sciences, New Delhi. State government hospitals मध्ये civil hospital at district level. Then JJ Hospital, Mumbai, Sassoon Hospital. These are the examples. Local self-government hospitals. In local self-government hospitals, it can be run by municipalities or corporations. Okay. In that, BMC Hospital, Mumbai, KM Hospital, Parel, Cooper Hospital, Ville Parle, Bhagwati Hospital, Mumbai. These are the examples of local self-government hospitals. जेव्हा तुम्हाला क्लासिफिकेशन हे एक्झामला लिहायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला एक्झाम्पल्स त्याचे मेन्शन करावे लागतील. त्यामुळे प्रत्येकाचे एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत. देन द नेक्स्ट वन इज ऑन द बेसिस ऑफ प्रायव्हेट ओनरशिप. इन प्रायव्हेट ओनरशिप देर इज अ ट्रस्ट लाईक कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट. ओके. तर हे आपलं हॉस्पिटल हे चॅरिटेबल ट्रस्ट अंडर आहे. ट्रस्टमध्ये काय तर देर आर बोर्ड ऑफ ट्रस्टीज. ओके. देर आर बोर्ड ऑफ ट्रस्टीज टू मॅनेज द अफेअर्स ऑफ दॅट हॉस्पिटल. Examples are Bombay Hospital, Bombay, Lok Hospital, Bombay. Religious hospitals according to religion, धर्म संस्कृती प्रमाणे काही हॉस्पिटल्स असतात. रामकृष्ण मिशन हॉस्पिटल, कलकत्ता, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, वेल्लोर. There are limited companies like Apollo Hospital Limited, Madras, Medinova Centers, Proposed Limited Hospital at Baroda, etc. Other private hospitals or nursing homes are also there, which are generally run by doctors or individual doctor or group of doctors in towns or big cities and serve for 24 hours. So up to this point we will see in today's session. In next session we will cover the other parts. Thank you.